महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी आपली माती आपला. हळूहळू रत्नागिरीच्या संघाला सूर गवसत आहे या इथे, पण ठाण्याचा संघ तेवढाच प्रबळ, तेवढाच बलवान. उजव्या कोपऱ्यातून चढाई स्नेहल शिंदेची, डाव्या बाजूला सरसावली मैदानाच्या. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, चौकस नजर दोन्ही बाजूला कोर्टाच्या, आणि परतली आहे स्नेहल शिंदे. रत्नागिरी रेडर्सचा बेंच, कोच, मॅनेजर, रणनीती आखताना अपेक्षा टाकले. एकटीने येऊन तिने अतिशय छान पकड केली आणि तिला हलता झालं नाही जागचं. अपेक्षाचं लक्ष नव्हतं मागे आणि तिची बैठी लाद घेऊन तिने घेतलं होतं तिचं पोझिशन. त्याच पोझिशनला टाइमली तिने तिला पकडलेलं आहे. नाजूक अशा प्रसंगी तिने पकडलेला आहे. एकट्याने अपेक्षा टाकलेला पकडून जेरबंद आम्रपाली गलांडे ठाण्यासाठी. ठाण्याची आघाडी साबुताने परत एकदा निसटले. आम्रपाली गलांडे आणि आम्रपाली गलांडेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण तो धरता येणार नाही, कारण स्ट्रगल होतं आणि स्ट्रगल करून तुम्ही परत जाता तेव्हा तुम्हाला पाठलाग करता येत नाही, म्हणून पंचांनी थांबवून परत पुढे रेड चालू केली. रेखा सावंत रत्नागिरीसाठी 9 गुणांची पिछाडी भरायची आहे. जेरबंदार रेखा सावंत, अतिशय उत्कृष्ट पकड. मध्यरक्षकांनी येऊन तिला कमरेतून धरून होल्ड केलं, त्याच जागेवर आपण बघू शकता. ठाण्याची जबरदस्त सुरुवात माझ्या मते. खूपच छान सुरुवात त्यांनी केली आहे. जवळजवळ 10 गुणाची आघाडी ठाणे संघाकडे आहे आणि सुरुवातीपासूनच त्यांनी आक्रमक खेळ करायला सुरुवात केली आहे. पहिला पराभव टाळायचा आहे स्नेहल शिंदे. दोन्ही डिफेंडरला घेऊन मध्यरेषा पार. खरं 4 खेळाडू क्रीडांगणात असताना तुम्ही अँटी रेडरनी सेफ खाऊन चढाईपटूंनी जाऊन गुण आणणं हे महत्वाचं होतं. निश्चितपणे याच्यावर त्यांनी लक्ष द्यायला हवं होतं. रेखा सावंत चपळ पदलालित्य दाखवत आहे. परत एकदा संख्या रोडवली आहे रत्नागिरीच्या खेळाडूंची, आणि आता आलेली आहे स्नेहल शिंदे परत एकदा. संपूर्ण जबाबदारी, भरपूर स्टॅमिना असलेली अशी खेळाडू आहे. तुम्ही बघू शकता वारंवार तीच चढाईसाठी येते आणि नुसतीच चढाई टाकून जात नाही, तर ती गुण घेऊन जाते. त्यासाठी भयंकर स्टॅमिना आणि श्रम लागतात राहुल, आणि निश्चितच तेवढ्या ताकदीची ही खेळाडू आहे. आणि दोन्ही गुण घेऊन तिने मला वाटतं लोन घेण्याचा प्रयत्न केलाय. आपण बघूया, ही दुसरा खेळाडूला बाद करते. दुसरा लोन एका हाफ मध्ये. दुसरा लोनचा आणखी 2 गुण मिळून त्याच्या स्कोर मध्ये आणखी 4 गुणांची आघाडी आलेली आहे. आज पॉवर प्लेच्या खेळामध्येच ठाण्याने रत्नागिरीला चकमा दिलेला आहे. एवढी जबरदस्त त्यांच्या हालचाली, जबरदस्त पकडी, जबरदस्त चढाया. देहबोलीच आपल्याला दिसते, अशा बाउन्स होत आहेत ग्राउंडवर आणि अशा एकदम आक्रमक दिसत आहेत त्यांचा बालिका. आणि सुरुवातीपासून त्यांनी जो लीड घेतलाय तो कॉन्फिडन्स त्यांना आलाय राहुल, त्यामुळे त्यांचा खेळ असा जबरदस्त वाटतो आपल्याला. निश्चितपणे महाकाय आव्हान आहे रत्नागिरी रेडर्स समोर. आम्रपालीनी साखळी घेऊन आलेल्या प्लेयरला रेटत मध्यरेषेकडे खेचत घेऊन गेली. टाइम आउट संपलेला आहे आणि सुरुवात. हे बाद फेरीचे सामने आहेत, सेमीफायनलची मॅच आहे, त्यामुळे प्रेशर दोन्ही संघांना असणार. पण तुम्ही ह्याच्यातनं आपण विजयी झालो तर आपण अंतिम फेरीला जाणार. प्रत्येकजण ही आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे, त्यामुळे दोघांनाही अगदी कसोशीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. देखेंगे अब रत्नागिरी के खिलाड़ी कौन से मिट्टी के बने हैं, कौन से चक्की का आटा खाते हैं. आव्हान आता पूर्णपणे रत्नागिरी रेडर्सच्या कोर्टामध्ये. स्नेहल शिंदे नावाचं झंझावत आज पूर्णपणे हावी राहिलेला आहे रत्नागिरी रेडर्सवर. रेखाने आता मध्यरेखा ओलांडून ठाण्यावर चढायची सुरुवात, आणि चौडा तिचा पकडून तिला. कॉर्नरने अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. बोनससाठी पाय टाकला आणि ती चौड्याला हात घातला, आपण बघू शकता. प्रचंड क्लॅरिटी आहे ठाण्याच्या प्रत्येक हालचालीमध्ये. त्यांना चित्र स्पष्ट आहे. गृहपाठ उत्तम केलेला आहे त्यांनी. बरोबर आहे राहुल, सेकंदाचं गणित त्यांच्याकडे आहे आणि ते बरोबर टायमिंग प्रमाणेच ते जात आहेत. उगाचच घाई करत नाही, पेशन्स ठेवतायत.
त्यांचं चित्त थाऱ्यावर, ठाण्याचं चित्त थाऱ्यावर. रत्नागिरीच्या खेळाडूंनी थोडं काम डाऊन होऊन विचार करून शांतपणे मूव घ्यायला हवी. त्या थोड्या अशा गोंधळल्यासारख्या वाटतायत म्हणून त्या उगाचच पकडी करायला धावतायत असं वाटतं. नाही, निश्चित आहे, कारण मोठा प्रसंग आहे, स्पर्धेतून बाद होण्याची परिस्थिती आहे. अशा वेळेस संघ गांगरणे, बावचळणे, घाबरणे हे शक्य आहे. अपेक्षा टाकळे नावासारखी कामगिरी यावेळेस केलेली अपेक्षा टाकळेने. कधी कधी वातावरण तापलं की सगळं असं गोंधळ वाजल्यासारखं वाटतो, म्हणून कधी शांतपणा आणायचा, काम डाऊन व्हायचं आणि आपली रणनीती आखायची आणि परत जाऊन आपली मूव करायची. ही तिथे त्यांनी आता योजना आखली पाहिजे ठाण्यानी. पाहूयात ठाणं काय पण करतंय. ठाण्याच्या संघामध्ये पण मातब्बर असे खेळाडू आहेत. आम्रपाली गलांडेने एक स्पर्श केलेला आहे. पुढे झपाटून अत्यंत प्रफुल्ल अशा मुद्रेमध्ये कोच मालाजी भोसले ठाण्याचे. आता जे काही करायचंय ते रत्नागिरीला करायचं आहे. ठाण्याने फक्त आपली आघाडी शाबूत ठेवायची आहे. पुढे जे पावली आहे अपेक्षा टाकळे. 17 गुणांची आघाडी ठाण्याला. लॉबीमध्ये प्रवेश केलेला आहे खेळाडू, बाद करून अपेक्षा मात्र पलटलेली आहे. अपेक्षा हे टाकळे प्रस्थापित केलंय की मी गुण घेतलाय. जेव्हा तुमचा स्पर्श होतो क्रीडा, तुम्ही खेळाडूला आउट करता तेव्हा किंवा स्ट्रगल होतं तेव्हा लॉबीचा तुमच्या क्रीडांगणामध्ये समावेश होतो आणि तुम्ही लॉबीचा उपयोग करू शकता. ते इथे अपेक्षाने दाखवलं की तिने ते गुण घेतला आणि ती लॉबीतनं बाहेर पडली. परत एकदा आणि यावेळेस मात्र स्नेहल शिंदे बाद. मागून तिला धडक मारलेली आहे आणि तिला लोटांगण केलेलं आहे. हे बघा, ललिता घरात कप्तानाला साजेची अशी तिची खेळी. पुष्ट पुश आउट केलं तिने. एकटी होती पण तिने ज्या शोल्डरने तिला ज्या फोर्सनी पुश केलं ते वाखाणण्याजोगं होतं आणि म्हणूनच ती पकड सक्सेसफुल झाली. अगदी बरोबर. ठाण्याची वाघीण स्नेहल शिंदे बाद. पण तरीही 15 गुणांची आघाडी ठाणे टायगर्सकडे. 15 मिनिटाचा हाफ, शेवटचा मिनिट राहिलेला आहे. रत्नागिरी रेडर्स पिछाडीवर. आम्रपाली गलांडे अजून एक गुण मिळवलेला आहे त्यांनी रत्नागिरीसाठी. परसूट मध्ये घुसलेली आहे अपेक्षा टाकळे. पाठलाग करत घुसलेली आहे आणि आता अपेक्षा टाकळे थोडीशी चार्जअप झालेली आहे. सुरुवातीला तिच्या 1-2 रेड्स फसल्या होत्या, पण आता ती थोडीशी मोसम मध्ये येताना. परस्यूट करून जर तुम्ही गुण घेतलात तर सुपर परस्यूटचा तुम्हाला बोनस गुण मिळतो. त्यामुळे त्याचा तो फायदा तुमच्या संघाला होतो आणि तोच घेण्याचा प्रयत्न अपेक्षा इथे करत होती. पण आता त्यांना काही करायचं आहे, ते क्रांतिकारी असं काहीतरी करायला लागेल. निश्चितच राहुल. 15-16 गुणांची आघाडी ही काही अशी एक गुणांनी भरून आणि निघणार समोरचा नाही. संघही तेवढाच मातब्बर आहे, त्यामुळे प्रयत्न हे त्यांचे आतापासूनच सुरुवात व्हायला पाहिजे प्रयत्नांना. अक्षरशः भट्टी धगधगते आहे ठाण्याची. इरेला पेटलेला ठाण्याचा संघ 15 गुणांची आघाडी मध्यंतराला. महाकबड्डी आपली माती आपला खेळ.